गेल्या 40-50 वर्षामध्ये असा आमदार झाला नाही। 50 वर्षात जे प्रश्न या तालुक्याचे आणि या शहराचे रेंगाळलेले होते, 50 वर्षामध्ये कुणी एवढा मोठा निधी आणला नाही। जनता आज पूर्णपणाने त्यांच्या कामावर खुश आहे। नागरिकांनीच ही निवडणूक राहुलदादाची स्वतःच्या हातात कार्यकर्त्यांनी घेतलेली, मतदारांनी घेतलेली। जो जनतेचे प्रश्न सोडवतो तोच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध मतदारसंघांचा आढावा घेतोय। सध्या आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। इथले नागरिकांची, इथल्या मतदारांची प्रश्न, समस्या, त्याचबरोबर आमदार कसा असावा या विषयावरती आपण नागरिकांची मतं जाणून घेतोय। आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी एक मान्यवर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। साहेब, काय सांगाल, आमदार हा कसा असला पाहिजे? दौंड विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत्या 20 तारखेला मतदान होत आहे। आमदार लोकशाहीमध्ये कसा असावा, लोकांचा प्रतिनिधी कसा असावा, या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो की गेली 10 वर्ष आमच्या भागातील आमदार राहुलदादा कुल हे 10 वर्ष जनतेच्या सार्वजनिक प्रश्नामध्ये मग्न होऊन छोट्याशा कार्यकर्त्यापासून तर मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत, शेतकऱ्यापासून तर कामगारापर्यंत, दलितांपासून तर अल्पसंख्याकांपर्यंत सर्व थरातील लोकांना न्याय मिळवून देणे व त्यांचे प्रश्न सोडवणे। या तालुक्यामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये असा आमदार झाला नाही। असा आमदार राहुलदादा कुलच्या रूपाने या तालुक्यातल्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना मिळाला, ज्याला प्रश्नांची जाण आहे, ज्याला प्रश्न कसे मांडायचे, कसे सोडवायचे, विधानसभेमध्ये असो किंवा तालुका स्तरावर असो किंवा जिल्हा स्तरावर असो, अनेक खात्यांना स्पर्श करून प्रत्येक खात्याची पूर्णपणाने अभ्यास करून तो प्रश्न मांडून तो प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद राहुलदादाने येत्या 10 वर्षामध्ये जनतेला, या तालुक्यातील मतदारांना, नागरिकांना दाखवून दिलेली। गेले 50 वर्षात जे प्रश्न या तालुक्याचे आणि या शहराचे रेंगाळलेले होते, ते सर्व प्रश्न किंबहुना 90% प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी ह्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे। त्यामुळं या निवडणुकीमध्ये जे जे प्रश्न प्रलंबित होते ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम राहुलदादांनी केलं आहे। उदाहरणार्थ, या शहरातील असणारे जे प्रश्न आहेत, मग झोपडपट्टीतला प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, दवाखान्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टीला मोठ्या मनाने आणि शासनाची मदत घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये चालना त्यांनी दिलेली आहे। अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले, अनेक काही बाकी आहेत, परंतु या शहरात 50 वर्षामध्ये कुणी एवढा मोठा निधी आणला नाही। तेवढा मोठा निधी राज्य सरकारकडनं, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, त्यांच्यामार्फत त्यांनी लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून आणून विकास करण्याचं काम प्रामुख्याने केलेलं आहे। त्याचबरोबर गेल्या 10 वर्षापासून या तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना आरोग्याच्या रूपाने, मग ऑपरेशन असेल, करोनाचा काळ असेल, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आरोग्याची सेवा देण्याचं काम त्यांनी रात्रंदिवस जागृत राहून एक आमदार असण्याचं कर्तव्य त्यांनी पूर्णपणाने बजावलेलं आहे। त्यामुळं या निवडणुकीमध्ये जनता आज पूर्णपणाने त्यांच्या कामावर खुश आहे, त्यांच्या वागण्यावर खुश आहे। त्यांनी कधी जात भेद धर्म पाळला नाही। येईल त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेला आहे। जो लोकप्रतिनिधी सकाळी 7 वाजता उठतो आणि रात्री 3-3 वाजता झोपतो, खऱ्या अर्थाने हा लोकप्रतिनिधीला आम्हाला गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच असा लोकप्रतिनिधी मिळालेला आहे। त्यामुळं नागरिकांनी या निवडणुकीमध्ये, नागरिकांनीच ही निवडणूक राहुलदादाची स्वतःच्या हातात कार्यकर्त्यांनी घेतलेली, मतदारांनी घेतलेली, की जो जनतेचे प्रश्न सोडवतो तोच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून म्हणवला जातो। अशा प्रकारची व्याख्या राहुलदादांनी खऱ्या अर्थाने आमदार म्हणून ह्या तालुक्यामध्ये करून दाखवलेली आहे। त्यांनी अनेक प्रश्न विधानसभेमध्ये राज्यस्तरावरचे सुद्धा मांडलेत। मग पाण्याचे प्रश्न असतील, केवळ दौंड तालुक्यापुरता नव्हे तर पूर्णपणाने पूर्व भागातला जितके तालुके आहेत त्या ठिकाणचे प्रश्न पाण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी सातत्याने सरकारच्या मागं लावून ते प्रश्न सोडवण्याचं काम प्रत्यक्षात अंमलबजावणी करून टाकलेले आहेत। त्यामुळं या तालुक्यातले रेंगाळलेले प्रश्न आता बऱ्यापैकी सुटलेले आहेत। काय प्रलंबित आहे, या तालुक्याला न्यायालय नव्हतं मोठं,
क्रीडांगण नव्हतं, या तालुक्यामध्ये मोठं रुग्णालय नव्हतं, असे सगळे प्रश्न, नाट्यगृह नाही आहे, गार्डन नाही आहे, स्विमिंग पूल नाही आहे, हे सगळे छोटे मोठे प्रश्न वास्तविक पाहता हे नगरपालिकेचे प्रश्न आहेत. परंतु आमदार म्हणून त्यांनी पूर्णपणाने लोकांच्या भागामध्ये जाऊन त्यांची समस्या जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी ह्या पंचवार्षिकमध्ये केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना भरघोस मताने निवडून देईल. अशा प्रकारचं एक आमदार कसा असावा या संदर्भातलं मत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं येत्या विधानसभेमध्येच दौंड विधानसभा मतदारसंघातला देखील चित्र हे लवकरच स्पष्ट होईल. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज, दौंड, पुणे.